6 सुरुवात आपण करतोय. काउंट डाऊन होईल सुरुवातीला. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. लेट्स प्ले. रितेश फारक बॉलिंग ट्रॅक वरती, संकेत कटारिया आणि प्रेम कासवा हे ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. अगम वेनियर साठी बॉलिंग ट्रॅक वरती रितेश फारक दाखल झालेत. या स्पर्धेचा पहिला बॉल देखील रितेश फारक यांनी टाकला होता, जो वाईड होता. रितेश फारक आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस होता. मिस टाइम स्ट्रोक. पहिल्याच बॉल वरती ते सफलता मिळते. फुल टॉस होता आणि त्या फुल टॉस वरती ते सफलता आली आहे. फलंदाज झेलबाद. नितेश मुथियान मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती. इथे बॉल थोडासा खाली राहिला. हलक्या हाताने आपण पाहिलं, पुश केलं आणि फॉलर थ्रो मध्ये बॉल अडवतील रितेश फारक. कुठलीही धाव मिळणार नाहीये. धाव फलकावरती केवळ 0 धावा असणार आहेत. इथे लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. बाउंड्री चेक होईल. बाउंड्री आपण चेक करतोय. बाउंड्री जवळ चांगला एफर्ट होता. तिथे रन सेव्ह झालेत की मग तर इम्पॅक्ट बॉल सोबत पहिला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे की नाही ते चेक केलं जाईल. इट्स मॅक्सिमम. अवित्री बाईक सिक्सर. तुम्ही रिप्ले मध्ये देखील पाहू शकता पहिला इम्पॅक्ट कुठे आहे.
पहिला इम्पॅक्ट बाउंड्री सोबत झाला, नंतर बॉल सोबत झाला आणि त्यामुळंच इट्स मॅक्सिमम. इथे आपण पाहतोय हलक्या हाताने खेळतायत आणि कौतुक केलं पाहिजे 7S लाईव्हच्या टीमचं, त्यांच्या कॅमेरामॅनचं. ग्रेट कॅमेरा वर्क तिथे पाहायला मिळालं आणि त्या माध्यमातून इथे फुल टॉस आहे आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल टिपतील, फलंदाज झेलबाद. होतं तिथे आपण पाहिलं 2 सफलता त्याच्यामध्ये आल्या, 7 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहतोय 1 धाव पूर्ण होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल.
चौकारानं धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल गेला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 धाव प्राप्त झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 14 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे व्हाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15. एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहतोय फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1च धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 लॉस ऑफ द 2 विकेट. इथे आपण पाहतोय स्विच हिटचा प्रयत्न केलाय. बॉल ट्रॅव्हल झाला दरम्यान रिजनला वेगात बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे पडतील आणि बॉल जाईल थर्डमॅन सीमारेसच्या पलीकडे. चौकार आणखी एक आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. इथे एक डॉट बॉल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होते कव्हर रिजनला. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. डाऊन दिले आपण पाहतोय. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 22 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
इथे आपण पाहिलं बॅकफूट वरून बॉलला पंच करण्याचा प्रयत्न केलाय. धाव तिथे मिळणार नाहीये. 22 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मनोज चोपडा बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल फटका कमालीचा आहे. गॅप मध्ये बॉलला खेळत आणि पॉइंट रिजनला डीप मध्ये खेळाडू नाहीयेत. कव्हरचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा तिथे अर्जित होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न केला. इथे प्रेम कासवा यांच्याकडे सरळ बॅटने खूप चांगले फटके आहेत परंतु इथे स्विच हिट अटेम्प्ट केला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे लिडिंग एज लागलाय की नाही हा प्रश्न आहे. पंचांना प्रश्न जरूर विचारलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. बॉल जरूर हवेत गेला. झेल देखील पकडला परंतु चेक केलं जाईल बॅट सोबत कॉन्टॅक्ट आहे की नाही बॉलचा. डिसिजन पेंडिंग. आउट. ओईटी बॅट सोबत संपर्क होता. लिडिंग एज तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि स्वतःहून वॉक केलं फलंदाजाने, हे देखील गोष्ट विशेष आहे. स्पोर्टमन स्पिरिट पाहायला मिळालं प्रेम कासवा यांच्या माध्यमातून. धावपलकावरती धावा आहे 24 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 लॉस ऑफ द 3 विकेट. आकाश मुनोत आणि कमलेश भंडारी ही जोडी मैदानावरती आहे. 24 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल वाईट बॉल. मनोज चोपडा यांच्या माध्यमातून वाईड आलाय. वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव येईल. 3 विकेट एका बाजूने आल्यात. ही सर्वात महत्वाची गोष्ट क्वालिटी वॉरियर्सच्या संघासाठी. अतिशय क्वालिटी क्रिकेट क्वालिटी वॉरियर्सच्या माध्यमातून खेळलेले देखील पाहायला मिळाले. बॅकफुटला थांबले.
धावफलकावरती धावा आहेत 27 धावा धावफलकावरती. हॅलो. विजेता क्रिकेट टुर्नामेंट 2024 आपण पाहतोय दिवस क्रमांक 6 आणि 6व्या दिवसामधली पहिली मॅच इथे मैदानावरती सुरू आहे. क्वालिटी वॉरियर्स आणि आगम विनियर्स या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. रोनक भंडारी आपण पाहतोय रनअप मध्ये चुकतायत. डेड बॉल पंचांनी कॉल केलाय. बॅकफुटला गेलेत आणि पॉइंट रिझनला इथे एका धावेचा प्रयत्न आहे. खूप वेगाने एक धाव पूर्ण झाली. या चिकी सिंगल इथे पूर्ण होते. धावफलक पुढे जाईल त्या चिकी सिंगल सोबत आणि 28 धावा धावफलकावरती. 28 लॉस ऑफ द 3 विकेट. रोनक भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी आकाश मुनोत आणि आकाश निश्चित आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यांच्या माध्यमातून झालेली आपण पाहिली. इथे देखील हलक्या हातानं पुश करतायत बॉलला. गोलंदाजीची संधी मिळाली, गोलंदाजी चांगली राहिली आकाश मुनोत यांची. फलंदाजी जेव्हा संधी मिळाली फलंदाजी देखील अप्रतिम राहिली. परफेक्ट पॅकेज आगम विनियर्स साठी आकाश मुनोत. अठ्ठावीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ द 3 विकेट. यावेळेस आपण पाहतोय डीप मध्ये बॉल गेला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि एका हॅलो. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजनला मनोज चोपडा आहेत. रॉकेट थ्रो डीप मधून गेला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 31 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 31 धावा धावफलकावरती या ठिकाणी असणार आहेत.
आजचा 6वा दिवस या स्पर्धेचा आणि सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सुरू आहे. मेन स्पॉन्सर आपण पाहतोय या ठिकाणी सोहम जर्सी पॉवर्ड बाय एसके ज्वेलर्स. को स्पॉन्सर्स आपण पाहतोय सुझुकी सिद्धेश मोटर्स, इलाइट, महावीर, अवित्री बाइक्स. एकतीस धावा धावपलकावरती आहेत. 31 लॉस ऑफ 3 विकेट. एकतीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पवन पोखरनं दाखल झालेत. डाऊन दिले एक वाईट बॉल आपण पाहतोय. अवांतर धाव मिळेल वाईटच्या माध्यमातून. एका अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय. झेल टिपलाय. इथे आली आहे आणखी एक विकेट. चौथा खेळाडू बाद झालाय. अगम विनियर्स या संघाचा. नवीन फलंदाज गौतम मुनोत मैदानावरती दाखल होत आहेत. विकेट इथे वाचवाव्या लागतील. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. धावा बनवाव्या लागतील. अनेक आव्हानं समोर आहेत आणि क्रिकेटचा खेळ स्वाभाविक आहे. आव्हानं येणं, आव्हानं पेलणं या गोष्टी खूप गरजेच्या या खेळामध्ये. परिस्थिती प्रतिकूल असतं परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसं करायचं हे तुमच्या खेळावरती डिपेंड आहे. गौतम मुनोत स्ट्राइक एंड वरती आपण पाहतो. लेग स्टंपचा कार्ड ते घेत आहेत. फुलर लेनचा बॉल होता आपण पाहतोय. कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक धाव तिथे मिळणार नाहीये. सिंगल सेव्हिंग सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. मग कव्हर असू द्यात, पॉइंट असू द्यात किंवा थर्डमॅन असू द्यात, सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. 32 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल चांगला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन रिजनला अलॉंग द कार्पेट जमिनी लगत हा बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 33 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फुलर लेनचा पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये टर्न केले. बॉलला एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाईल.
आणि ज्यावेळेस विकेट जातात ना त्यावेळेस पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करावी लागते. खराब बॉलचा तुम्हाला वेट करावा लागतो. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रहार करता येत नाही. 2 बॉल शिल्लक आहेत षटकामधले. पवन पोखरना बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा बॅकफुट वरून आपण पाहतोय मिड विकेट रिजनला बॉलला केले खूप वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल आणि एका धावेसोबत पुन्हा एकदा धावफलक थोडंसं पुढे जाते. 35 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेचं महत्व आहे. जशी मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आहे. प्रत्येक सिंगलचं महत्व. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 35 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका लाजवाब आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. डायरेक्ट हिट तिथे झाली आहे. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सरळ बॅटने हा फटका खेळे. फटक्याचं कौतुक तर व्हायला पाहिजे. लॉफ्ट केलं होतं बॉलला. फुलरलिनचा बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव आहे. डायरेक्ट हिट देखील डीप मधून झाली होती. आपण पाहिलं फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले. 36 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोनक भंडारी तयार आहेत. पुढचा बॉल डॉट बॉल आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळतील. फायनल लीगचा क्षेत्ररक्षक आता कव्हर मध्ये आलाय. कॅचिंग कव्हर. क्लीन बोल्ड. जबरदस्त यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला. फलंदाज समजू शकले नाहीत आणि इथे क्लीन बोल्ड झालेत. 1 मोर विकेट. जबरदस्त यॉर्कर होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. एक्झिक्युशन एकदम परफेक्ट पाहायला मिळालं गोलंदाज रोनक भंडारी यांचं. नवीन फलंदाज सागर कर्नावट मैदानावरती दाखल झालेत. 36 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेटचा सिलसिला थांबायला तयार नाहीये. सातत्याने विकेट गमावल्यात या सामन्यामध्ये आगम विनियर्स या संघाने. पुढचा बॉल आपण पाहतोय. नटराजन सारखे फलंदाज फिरलेत आणि बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये. एकच धाव तिथून प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल.
37 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय डीप मध्ये. प्रोटेक्शन कव्हर रिजनला एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 38-38. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. सागर कर्नावट आणि गौतम मुनोत ही जोडी मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती रोनक भंडारी. स्पेल मधला शेवटचा बॉल रोनक भंडारी यांचा. फुल टॉस होता आपण पाहिलं. काही काळ क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड तुम्ही पाहिले कव्हर रिजनला, परंतु बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनला गेला आणि तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 39 लॉस ऑफ द 5 विकेट. पवन पोखरना बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. ब्ल्यू फिनिशर्स आणि अवित्री वेलॉसिटी किंग्स दोनही संघांचे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल याची नोंद आपण करून घ्यायची. ब्ल्यू फिनिशर्स आणि अवित्री वेलॉसिटी किंग्स. सॉरी 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 4 है ना, इधर आ जा. नहीं बाहर है तू. 4 रहने दो. एक है ना उधर. पुढचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 40-40. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती. कमीत कमी 60 पार स्कोर कार्ड तुम्हाला न्यावं लागेल. एक चांगली मॅच फाईट जर करायची असेल तर 60 पार तुमचं स्कोर कार्ड जाणं गरजेचं आहे. काल इथे फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब पाहायला मिळालं सीमारेषा नजीक. असं वाटलं की बॉल पार जाईल, परंतु तसं झालं नाही. लाजवाब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं डीप मध्ये. एकच धाव आली. 5 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात. जबरदस्त टायमिंग होतं, परंतु क्लिअर करू शकले नाही. तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षण. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. बेचाळीस धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे पुन्हा एकदा भिरकवलं हे बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेस बॉल आउट ऑफ द पार्क जाईल. षटकार इथे आलाय. अवित्री बाईक सिक्सर. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. गौतम मुनोत चांगली इनिंग खेळतायत. आवश्यकता होती त्यांच्याकडून या इनिंगची. बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु गौतम मुनोत बॉटम हँडचा अतिशय जबरदस्त उपयोग. स्वतःला बॅक केलं आणि आणखीन एक बॅक टू बॅक सिक्सेस येताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी गौतम मुनोत यांच्या बॅट मधून. अवित्री बाईक सिक्सर.
अप झाली आगम विनियरची टीम. पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत आणि चांगलं जजमेंट इथे पाहायला मिळालंय. आदेश तिकडे होते, चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आणि इथे आली विकेट. गौतम मुनोत यांची खेळी संपुष्टात आली, परंतु छोटी परंतु इम्पॅक्टफुल खेळी गौतम मुनोत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फलंदाज बाद अवित्री बाईक्स विकेट. हरियाणा षटकामध्ये खंडेलवाल खिलाडी संघाने बनवल्या आणि मोठा विजय 9 विकेटने विजय काल खंडेलवाल खिलाडी या टीमने मिळवला. परंतु कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं अवित्री वेलॉसिटी किंग्स या संघानं 110 धावा बनवल्या कालच्या दिवसभरामध्ये आणि ब्ल्यू फिनिशर संघ तिथे आपण पाहतोय अगदी 35 धाव्यांवरती ऑल आउट झाला होता. आनंद बोलदोटा बॉलिंग ट्रॅक वरती इथे धाव नाहीये. काल लोवेस्ट टोटल ऑफ द टीम हायेस्ट टोटल ऑफ द टीम काल आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळाले. ऑफ्टन बाहेरचा बॉल कमी गतीने टाकला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क करणारी बॉल डॉट असेल. इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन डीप कव्हर रिजनला 1 धाव मिळेल. एज लागलं होतं परंतु विकेट कीपर पर्यंत बॉल कॅरी झाला नाही. सार्थक मुत्ता नवीन फलंदाज आहेत, त्यांच्या जोडीनं सागर कर्नावट. आगम विनियर्स 55 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील चकवा दिलाय. चकवा फक्त फलंदाजासाठी नव्हता, गोलंदाजासाठी देखील होता आणि बाईकच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. 56 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल देखील कमी गतीने टाकला. लोअर फुलटॉस मध्ये परावर्तित झाला. बॅटच्या एजला लागलाय. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 57 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याच्यामध्ये 17 बॉल मध्ये 16 धावांची इनिंग कमलेश भंडारी यांची आणि आणखी एक इनिंग डबल डिजिट मध्ये. त्या व्यतिरिक्त स्कोर कार्ड तुम्हाला जास्ती पाहायला मिळणार नाहीये. 57 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावा धावफलकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती मनोज चोपडा दाखल झालेत. मनोज चोपडा देखील अष्टपैलू खेळाडू आहेत आणि अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं.
इथे ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 58. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10वं षटक प्रगतीपथावरती आहे. 58 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डॉट बॉल आपण पाहतोय. शफल झाले फलंदाज परंतु तिथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट आलाय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट आलाय. प्लेड ऑन झाले. तिथे आपण पाहतोय फलंदाज पहिला बॉल बॅटला लागला नंतर एस्टर्नवरती लागतोय आणि आणखी एक सफलता. 8वा फलंदाज बाद झालाय. 58 धावा धावफलकावरती. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेनचा बॉल ऑन साइडला बॉलला खेळत डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडेसे धीम्या गतीने धावलेत. सोहम सिंघवी इथे धावबाद झालेत आपण पाहतोय परंतु पहिली धाव खूप कमी वेगाने धावले होते. दुसऱ्या धावेचा कुठेही काही ताळमेळ समजला नाही आणि तिथे मिसअंडरस्टँडिंग मध्ये आपण पाहतोय फलंदाज धावबाद झाले. लेची खूप रनिंग पाहायला मिळाली. विजय वर्मा मैदानावरती दाखल होतील क्रमांक 11 वरती. वरती शेवटचा बॉल शिल्लक या इनिंग मधला. इथे लॉफ केला हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आपण पाहतो लो पकडतायत बॉलला परंतु सेल टिपलाय. यश मुथा यांनी यश भंडारी यांनी झेल टिपलाय आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. 59 धावा धावफलकावरती आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 60 धावेंचं लक्ष असेल क्वालिटी वॉरियर्स या संघासमोर. ब्ल्यू फिनिशर्स संघाचे संघनायक आणि अवित्री वेलासिटी किंग्स या दोन्ही संघांचे संघनायक विनंती आपण लगेच टॉस साठी यायचे. ब्ल्यू फिनिशर्स आणि अवित्री वेलासिटी किंग्स दोन्ही संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी यायचे.
हा. विजेता कप 2024 मध्ये सर्वांचं दिवस क्रमांक 6 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक पहिला आजच्या दिवसातला आपण सर्वच जण या ठिकाणी अनुभवतो. उपस्थित झालेल्या सर्वच प्रेक्षकांचं आणि सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's प्ले. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आगम विनियर्स त्यांच्या विपक्षामध्ये क्वालिटी वॉरियर्स. पहिलाच बॉल फुलर लेंथवर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. एकच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात झाली. ऑफ द मार्क होत असताना आपल्याला पाहायला मिळतं क्वालिटी वॉरियर्स आणि आगम विनियर्स हे दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकला होता आगम विनियर्स संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करण्यासाठी क्वालिटी वॉरियर्स संघाला आमंत्रित केलं होतं आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना आगम विनियर्स संघाने 59 धावा आज पहिल्या मॅच मध्ये बनवल्यात आणि 60 धाब्यांचं लक्ष ठेवलं ते म्हणजे क्वालिटी वॉरियर्स या संघासमोर. पहिलं षटक घेऊन गौतम मुनोत आपल्याला बघायला मिळत आहेत. आघाडीची जोडी जर आपण पाहिली तर स्ट्रायकिंग एंडवर आता आपल्याला फलंदाज रोहित जैन बघायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला प्रतिकेश आपण यांना पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. रोहित जैन एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. गौतम मुनोत गोलंदाजी करत असताना एक अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिल्या षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली या स्पर्धेमध्ये. आज देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. 60 धावा जर रोखायच्यात. बॅटची बाहेरची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल कंप्लीट करत असताना एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावफलकावरती आपण जर बघितलं तर 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. विजेता कप 2024 आपल्याला बघायला मिळते आहे आणि आज 6वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपण सर्वजण अनुभवतोय. एक दर्जेदार आयोजन, एक शानदार आयोजन या क्रीडा स्पर्धेचं सातत्याने कौतुक आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. लॉफ्ट केला यावेळेस क्रॉस बॅटेड फटका बॅटनं बॉलला खेळलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आकाश मनोत चेंडूवरती पोहोचतायत. एक सिंगल रोखू शकणार नाहीये. एक धाव पूर्ण झाली आणि एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. कालचा दिवस, काल अनेक रेकॉर्ड्स आपण पाहिले त्या स्पर्धेमध्ये झाले. काल पहिला सामना आपण बघितला तर या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या झाली पहिल्याच मॅच मध्ये. ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका इथे आपल्याला बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल वेगात ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे आहेत परंतु चेंडू थांबणार नाही, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या दुसऱ्या डावातला हा पहिला चौकार. ड्रायव्हिंग लेंथवरचा हा बॉल होता. खूप चांगला ड्राईव्ह केलाय आणि वेगात चेंडू निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सीमारेषेच्या पलीकडे एक चौकार येत असताना रोहित जैन यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका त्याच दिशेने खेळला. इनफिल्डला क्लिअर केलंय. प्रॉपर टायमिंग, शॉट सिलेक्शन दर्जेदार आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रोहित जैन बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोकतात त्याच क्षेत्रामध्ये. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी होतोय समाप्त. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावसंख्या लागली जाते. एकूण 11 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 1 ओव्हर नंतर 11 नॉट आउट.
वरती 11 धावा बनवल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आहे आणि दुसरं षटक जर आपण पाहिलं तर मैदानावरती टाकलं जाईल. ओव्हर नंबर 2 साठी सार्थक मुथा यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडवर आपण जर पाहिलं तर प्रतिकेश आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. आज दिवस क्रमांक 6 आहे आणि 6व्या दिवसातला पहिला सामना मैदानावरती मार्गस्थ आहे. एक चांगली लढत होईल. क्वालिटी वॉरियर्सच्या विपक्षामध्ये आगम विनियर्सची टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने उतरलेत. त्यामुळे विजय कोण मिळवणार हे देखील आपल्याला पाहायचंय, कारण कोणताही संघ इथे पराभव मान्य लवकर करणार नाही. त्यामुळे मॅच चांगली होईल. ओव्हर नंबर 2 साठी सार्थक यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्या षटकातल्या शेवटच्या 2 चेंडूवर खूप चांगले कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाले. तिथे 2 चौकार आले होते. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. बॅटची इनसाइड एज चायनीज कट घेत असताना एक सिंगल कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावरती 12 धावा नोंदवल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 60 धावांचे लक्ष्य आहे. 10 षटकांमध्ये 60 धावा विजयासाठी क्वालिटी वॉरियर संघासमोर ठेवण्यात आलेले हे आव्हान आहे. कशा पद्धतीने आव्हान पेललं जात आहे ते देखील बघणं फार निर्णायक ठरेल. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 2 मध्ये सार्थक इथे तयार होत असताना पुनश्च एकदा धावलेत गोलंदाजी करण्यासाठी. लाऊड अपील होताना पाहायला मिळाली आहे, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. अपील फेटाळून लावण्याचं काम इथे मुख्य पंचांनी देखील या ठिकाणी केलंय. सोहेलजी पठाण, दुसऱ्या बाजूला चैतन्यजी खोलकडे आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या स्थिरावलेली आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. थोडीशी वाट पाहिली फटका खेळण्यासाठी. स्क्वेअर कट करायचा होता, संपर्क नाही झालाय. याही वेळेस तोच प्रयत्न, परंतु यावेळेस बॅटची बाहेरची कडा फ्लाइंग स्लीपमध्ये बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाव मिळत नाहीये. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. जर या मॅच मध्ये जिंकायचं आगम विनियर संघाला तर याच पद्धतीने कामगिरी करावी लागेल. याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजीमध्ये धार दाखवावी लागेल. पाहूयात पुढे एकदा. याही वेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क इथे देखील झालेला नाहीये. सार्थक चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये करतायत. आतापर्यंत फलंदाजांना थांबून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. यानंतर देखील एक चांगली लढत होणार आहे. ब्ल्यू फिनिशर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये अवित्री व्हेलॉसिटी किंग्स इन ऍक्शन आपल्याला दिसणार आहे. मॅच नंबर 2 साठी गोलंदाज तयार आहेत. आउटसाइड द ऑफ इट्स नॉन प्लेएबल डिलिव्हरी. पंचांनी ते व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळते आहे आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसतोय. एकूण धावफलक झाले 13. बिनबाद 13 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. सार्थक मुथा गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवर रोहित जैन. फुलर लेंथ वरचा बॉल मिड ऑन मध्ये आकाश मुनोद आहे. धाव मिळणार नाही. हा चेंडू देखील डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सार्थक मुथा यांच्या माध्यमातून. 5 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा दिल्यात. त्यामध्ये एक अतिरिक्त धावा आहे. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. याच पद्धतीने खेळावं लागेल. डेड बॉलचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. रनअप मध्ये थोडासा बिघाड गोलंदाजाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला आणि त्यामुळे डेड बॉलची घोषणा देखील तिथे करण्यात आली आहे. सार्थक मुथा गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये शेवटचा चेंडू त्या ठिकाणी टाकला जातो. इथे देखील चांगला बॉल, फटका चांगला होता. शॉट मिड विकेट चेंडूवरती आलाय. चांगली बॉलिंग सार्थक मुथा यांनी. फक्त 2 धावा दिल्या त्या ओव्हर मध्ये. 2 ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या बनवली जाते ती म्हणजे 13.
2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर 13 धावा आपण धावफलकावर त्या ठिकाणी पाहतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू होणार आहे. गौतम मुनोत यांना आपण बघू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाईन अँड लेंथ खूप चांगली आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळते. खरं तर मागच्या ओव्हरमध्ये सार्थक मुथा यांनी जी गोलंदाजी केली तिथून थोडासा आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. हे फार गरजेचं असतं. जर एखाद्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली त्यानंतर येणारे गोलंदाज देखील चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे देखील तेच चित्र बघायला मिळालं. जरी पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले होते, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन आपण सार्थक मुथा यांच्या माध्यमातून पाहिले. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे 13 या आकड्यावर. 13 रन्स, लॉस ऑफ नो विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज पुन्हा एकदा गौतम मुनोत तयार आहेत. चांगला ड्राईव्ह केलाय वाईडिश मिड ऑफ मध्ये. बॉलला अडवलं जातं. एक सिंगल इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 14 रन्स, लॉस ऑफ नो विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बनवायच्या 60 धावा. या 60 धाव्यांचं आव्हान पेललं जाईल का? आपण चर्चा करत होतो की काल अनेक विक्रम आपल्याला होताना पाहायला मिळालेत या मैदानामध्ये. याही वेळेत चांगला बॉल प्लेड अँड मिस. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जाईल. कमालीची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये गौतम मुनोत देखील या ओव्हरमध्ये करतायत. काल पहिल्या बॅचमध्ये सर्वाधिक धावसंख्या होताना पाहिली. अवेद्री व्हेलोसिटी किंग संघाने सर्वाधिक धावसंख्या या बॅचमध्ये बनवली होती. आणि शेवटची मॅच पाहिली काल. निच्चांकी धावसंख्या झाली. कट केलाय, चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहे. आउटफील्ड वेगवान आहे. पेट्रोलिंग करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हे दृश्य पाहू शकतो. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. ऑफस्टमच्या दिशेने बॉल टाकला होता आणि तिथे जागा बनवत हा फटका खेळला. रोहित जैन यांनी एक चौकार वसूल केले. या 4च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावा झाल्यात 18 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्ही जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. लॉफ्ट केला इथे. तगडा प्रहार. ऑन साइडला बॉलला खेळलाय, परंतु डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपण पाहू शकतो. धावफलकावरती 19 धावा नोंदवल्या जात आहेत. प्लेड अँड मिस हा चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या पंचांची देखील या ठिकाणी मदत घेतली जाते आहे.
सार्थक मुथा गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहेत. चांगला ड्राईव्ह इथे लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. एक सिंगल कंप्लीट करत असताना 100 मदतीने धावसंख्या देखील जाईल पुढे. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 20 धावा आता धावफलकावरती नोंदवल्या जातील. 20 रन्स ऑन अबोर्ड. 60चं लक्ष आहे क्वालिटी वॉरियर्स या संघासमोर ठेवलेलं आहे. सायंकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. अवित्री व्हेलॉसिटी किंग संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय यानंतरच्या मॅच मध्ये घेतलाय. लॉफ्ट केलाय, कडक फटका इथे पाहायला मिळतोय ऑफ साईडच्या दिशेने, परंतु तिथे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला गौतम मुनोद यांच्या माध्यमातून सीमा रेषेच्या लगत बघायला मिळालेलं आहे. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास यामुळे वाढला जाईल नक्कीच. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला हे दृश्य बघायला मिळतील. फटका चांगला होता, प्रॉपर टायमिंग त्यामध्ये होतं, परंतु गौतम मुनोद यांचं कौतुक करावं लागेल. 1 बाउन्स कलेक्शन त्यांनी चेंडूचं केलं आणि चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या 22. फुल टॉस होता, यावेळेस जमिनीला समांतर फटका खेळलाय. या मैदानाशी खेळत बागडत बॉल गेला गौतम मुनोद यांच्या हातामध्ये. एकच धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावरती 24 धावा आतापर्यंत नोंदवलेल्या आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 38. 23 धावा झाल्यात. 38 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 37 धावा अजूनही पाहिजेत. समोर खेळलाय व्ही शेप मध्ये हा फटका. लॉंग ऑन मध्ये प्रेम कासबा चेंडूवरती आले होते, परंतु थोडंसं फंबल होताना पाहायला मिळालंय. त्यामुळे 1 धाव कंप्लीट होईल इथे. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना चांगली भागीदारी केली या 2 फलंदाजांनी. 60 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट 5.84 आहे. करंट रन रेट 6.26. बॉल 36 रन अजूनही पाहिजेत. फुल टॉस, कव्हरला बॉलला उडवलंय. गौतम मुनोद प्रयत्न तर करतायत, फिल्डिंग चांगली केली आहे. चेंडू थोडासा पुढे होता, परंतु जज केला होता. पोहोचले होते, परंतु कलेक्शन होताना पाहायला मिळालेलं नाहीये. गौतम मुनोद यांच्या माध्यमातून ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावा झाल्यात 25. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 36 आणि धावा बनवायच्यात 35. 4 ओव्हर नंतर 25 झाल्यात. 36 बॉल मध्ये अजूनही 35 पाहिजेत. आगम विनियर्स या धावा रोखेल का, की दुसऱ्या बाजूला क्वालिटी वॉरियर्स या धाव्यांचा पाठलाग यशस्वीरित्या करेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता विकेटची गरज आहे. विकेटच्या शोधामध्ये आहे फिल्डिंग टीम. एक संधी निर्माण झाली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता आपण. गौतम मुनोद यांनी केलेले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिले फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाली. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावा झाल्यात 25. 36 बॉल शिल्लक आहेत. 35 धाव्यांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज येत आहेत.
आठव्या बॅटने बॉलला खेळलाय डीप मध्ये प्रोटेक्शन, खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषेच्या पार जाईल. अजून एक चूक घडली आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला होईल. अजून एक चौकार मिळेल. 4 धावा. से गांव से हैं. मिळते. शेवटचे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावा अजूनही पाहिजेत. 30 बॉल शिल्लक आहेत. 25 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर प्रेम कासवाड नामंत्रित करण्यात आलंय. 10 षटकांची ही लढत आहे. 60 धावांचं लक्ष्य क्वालिटी वॉरियर संघासमोर ठेवलं होतं. आणि मित्रांनो, आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही फलंदाज गमावलेला नाहीये. ही त्यांची जमेची बाजू राहिली आहे. प्रेम कासवा गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळालाय. कमी गतीने टाकला होता, परंतु गुडलेन स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर केला होता. फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये बॅकफुटला जाऊन खेळण्याचा त्यांचा प्रयत्न जरूर होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं आणि थेट निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या पाठीमागे निघून गेलाय. शॉर्टबॉलचा वापर, जागा बनवली. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला खेळलाय. जागा नव्हती हा फटका खेळण्यासाठी, जागा बनवली आणि बॉलला त्याची जागा दाखवली आहे. चौकार. संख्या वाढली 39. याही वेळेस खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दिशाहीन हा चेंडू होता. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मित्रांना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या सहाय्याने धावसंख्या 40 आकड्यावरती जाणार आहे. 40 रन्स, लॉस ऑफ नो विकेट. ब्लू फिनिशर्स आपली 11 द्या.
चांगला फटका खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, ऑन साइडला बॉलला खेळलाय, आकाश मोडो चेंडूवरती पोहोचताय तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली जात असताना रोहित जैन 21 बॉलमध्ये 26 रन्स बनवलेत आतापर्यंत, चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालेत. दुसऱ्या बाजूला प्रतिकेश 12 चेंडूंमध्ये 13 धावा त्यांनी देखील बनवल्यात. 27 बॉलमध्ये 19 रन्स अजूनही पाहिजेत क्वालिटी वॉरियर्स संघाला. आगम विनियर्स फिल्डिंग करणारी टीम 60 धावा तो संघ रोखतो आहे. शॉर्टबॉलचा वापर केलाय, फटका खूप चांगला आहे, लेदर बॉलचं फील देणारा फटका, बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगात निघून जाईल, आउटफील्ड वेगवान आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. श्री आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. 4च्या साह्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो आपण. सीमारेषा तोडली आणि फोडली, चौकार तिथे वसूल केलाय. लॉफ्ट करायचा होता परंतु फुलर लेंथवरचा एक चांगला बॉल यॉर्कर लेंथवर पाहायला मिळाला. ब्ल्यू फिनिशर्स आपली 11 द्या. ब्ल्यू फिनिशर्स शॉर्टबॉलचा वापर केलाय, मिड विकेटला बॉलला खेळलाय, शॉर्ट अँड पुल करत असताना परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक. एकच धाव कंप्लीट होईल. चेंडूमध्ये वेग नव्हता त्यामुळे फटका देखील तितका ताकदवान येऊ शकलेला नाहीये. 6 ओव्हर संपलेले आहेत आणि 6 ओव्हर नंतर 46 धावा आतापर्यंत धावफलकावरती झाल्या. बॉल शिल्लक आहेत 24 आणि 14 रन्स पाहिजेत. 24 बॉलमध्ये 14. रोहित जैन 26 धावेवरती नाबाद आहेत, तर प्रतिकेश 15 चेंडूंमध्ये 18 धावा त्यांनी देखील बनवल्यात. दोन फलंदाजांची भागीदारी खूप चांगली होताना पाहायला मिळाली आहे. तब्बल 46 धाव्यांची भागीदारी झाली आहे आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर 60 धाव्यांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी करण्यासाठी आता आमंत्रित करण्यात आले. ओव्हर नंबर 7 साठी आकाश मुनोत यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये एकूण 10 संघ खेळत आहेत. 10 संघांमध्ये द्वंद्व रंगलेला आहे. कोण जिंकणार विजेता कप सीझन 4 मध्ये, कोण विजेतेपद मिळवणार या स्पर्धेचं ते देखील बघणं फार गरजेचं आहे. येणारी वेळ आपल्याला ही स्पर्धा नक्कीच त्याचं उत्तर देणार आहे. 6 ओव्हर नंतर 46. 7वं षटक सुरू होतंय. 24 बॉल्स मध्ये 14 रन्स पाहिजेत. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल आपल्याला बघायला मिळत आहेत. चेंजेस तुम्ही पाहू शकता. प्रयत्न तर करावे लागतील. या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला बॉल फलंदाजाला पूर्णपणे फसवत निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. संकट येतात ते आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात, परंतु त्या संकटावर तुम्हाला मात करावी लागते. त्या संकटातून मार्ग आपल्याला काढावा लागतो. ओव्हर द कव्हर आउटस्टँडिंग फटका तिथे इनसाइड आउटचा पाहायला मिळाला, परंतु फिल्डिंग देखील तितकीच प्रभावित करणारी. एकच धाव तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 47 रन्स. ऍक्शन रिप्ले मध्ये फिल्डिंग आपण बघू शकतो. आकाश मुनोत तयार होत आहेत. समोर रोहित जैन आहेत. 26 धावा धावफलकामध्ये. ओहो हो, क्लीन बोल्ड, विकेटचं बटन. पहिला धक्का, पहिली विकेट इथे आली आहे. फलंदाज रोहित जैन आउट, बॅक टू द डगआउट. आणि 26 धाव्यांवर आउट झालेत रोहित जैन. हे फार महत्वाचं आहे. 26 धावा त्यांनी बनवल्या. डगआउट मध्ये त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होतं, कारण संघाला एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. आनंद बलदोटा स्वतः टीमचे कॅप्टन मैदानावरती दाखल झालेत.
पहिलाच बॉल सन्मानपूर्वक खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह तिथे पाहायला मिळणार आहे. इथून पुढे गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल का ते देखील बघणं फार महत्वाचं ठरेल इथे, कारण विकेट मिळाल्यानंतर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूवरती आले होते, परंतु थोडंसं फंबल होताना पाहायला मिळालं. एक धाव मात्र तिथे मिळते आहे. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्या 48, 48 रन्स. जिंकण्यासाठी अजूनही जर आपण बघितलं तर धावा पाहिजेत 12, चेंडू शिल्लक राहिलेत 19. इथे रनअप मध्ये थोडासा बिघाड आहे. डेट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतो. डेट बॉलची घोषणा करण्यात आली आहे. विजेता कप 2024 आपण सर्वजण पाहतो. आपले सर्व स्पॉन्सरर्स त्यांचं देखील मनापासून या स्पर्धेच्या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करणं गरजेचं राहील. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क होताना बघायला मिळालेला नाहीये. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. 49, एक फलंदाज बाद आहेत. 7 ओव्हर नंतर 49, शेवटचे 18 बॉल आणि 11 रन्स जिंकण्यासाठी. 18 बॉलमध्ये 11 धावा पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी क्वालिटी वॉरियर संघाला. क्रिकेटला पोषक असलेलं वातावरण, थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि आपण जर बघितलं तर क्रिकेटला हे पोषक असलेलं वातावरण आणि त्यामध्ये सुरू असलेला हा सामना आहे. गोलंदाजी करण्यासाठी प्रेम कासबाड आमंत्रित करण्यात आलंय. ओव्हर नंबर 8 साठी 8वं षटक सुरू होत आहे. रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 18 बॉल 11 रन. प्रेम तयार आहेत. शॉर्टबॉलचा वापर केलाय, कट केलाय, चांगला फटका तिथे खेळलाय. चेंडू वेगात चालला. आउटफील्ड या मैदानाची वेगवान आहे. एकदा चेंडू वेगात निघून गेला तर चौकार जरूर मिळतो आणि इथे तोच फटका पाहिलाय. 4 धावा येत आहेत. 4 रन्स. 53 धावा, एक फलंदाज बाद आहेत. स्ट्रायकिंग एंडवर आपण प्रतिकेश यांना पाहू शकता. 24 धावा त्यांनी देखील बनवलेल्या आहेत नाबाद. 60 धावांचं आव्हान होतं आणि या 60 धावांचं लक्ष क्वालिटी वॉरियरचा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने त्या धावांचं पाठलाग करताना आतापर्यंत तरी बघायला मिळालेलं आहे. प्रेम कासबा गोलंदाजी करण्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल, चेंजेस आपल्याला दिसत आहेत. यानंतर विनंती राहील फिल्डिंग करणारी टीम या मॅच नंतर लगेच फिल्डिंग लावायची आहे. अवित्री व्हेलॉसिटी किंग्स. शॉर्टबॉलचा वापर कट केलाय, परंतु तिथे एक सिंगल जरूर प्राप्त होणार आहे. कव्हर पॉइंटला बॉलला खेळलं होतं. विकेट मिळण्याची संभावना होती जरूर, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. ब्ल्यू फिनिशर्स कॅप्टन प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण 11 द्या आमच्यापर्यंत. ब्लू फिनिशर्स. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होईल. निर्जन स्थळी बॉल पडलाय, परंतु गौतम मुनोत यांनी चांगले एफर्ट लावले तिथे. चांगली फिल्डिंग, चांगला कंट्रोल सीमारेषी जवळ आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू सेव्ह करण्यात आलाय. धावा देखील तिथे मिळत आहेत. एकच धाव. एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आनंद बलदोटा यांनी हा फटका खेळला होता. उंची जास्त होती, लांबी नव्हती या फटक्यामध्ये. बॅकफुटला जाऊन अजून एक चांगला स्ट्रोक बिटवीन द गॅप खेळला जाणारा हा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षण इथे देखील चांगलं होतं. या स्पर्धेमध्ये फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक क्षेत्ररक्षकांनी प्रभावित केलं. प्रामुख्यानं सीमारेषेच्या जवळ खूप चांगली फिल्डिंग आपल्याला खरं तर बघायला मिळाली. गोलंदाज तयार. यावेळेस आनंद यांच्या बॅटमधून 1 बाउन्स चौकार येतोय ओव्हर द बॉलर हेड.
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सुरक्षित क्षेत्रामध्ये हा चौकार.